डिअर स्टुडंट्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आपण बघतोय सायन्स 2 चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. याआधी मी हेरिडिटी अँड इव्होल्युशन ह्या चॅप्टरचे पूर्ण लेक्चर कव्हर केलेले आहेत. ते तुम्ही आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. तर चॅप्टरच्या स्टार्टिंगमध्ये आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत. सगळ्यात आधी आपण ते कव्हर करूया. तर फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट्स युजफुल फॉर बॉडी. म्हणजे जे अन्न आपण खातो त्याचं न्यूट्रिएंट आपल्या बॉडीला कसं युजफुल आहे. तर आता आपण रोज अनेक काम करत असतो, धावत असतो, पळत असतो किंवा जे काही आपले डेली काम करत असतील ते करतो. तर ही सगळी कामं करण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते, राईट. मग ही सगळी एनर्जी आपल्याला कुठून मिळते? तर फूड स्टफमधून मिळते. मग ती कशी मिळते? तर जेव्हा आपण फूड खातो तेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होतात आणि त्याचं कन्व्हर्जन एका सोल्युबल न्यूट्रिएंटमध्ये होतं. आणि हे जे न्यूट्रिएंट आहे ते आपल्या ब्लड थ्रू प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवले जातात. आणि याच वेळी आपण जो ऑक्सिजन घेतो तर तो ऑक्सिजन देखील ब्लड थ्रू प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवल्या जातात. आता न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन हे दोघं मिळून ऑक्सिडेशन करतात. म्हणजे न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजनचं मिळून ऑक्सिडेशन होतं आणि मग त्यातून एनर्जी प्रोड्यूस होती आणि एनर्जी तयार होईल. मग एनर्जी तयार होईल आणि त्यामुळे आपण आपले फंक्शन व्यवस्थित करू शकू. आता त्यामुळे आपली ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते. अशा प्रकारे फूड आणि न्यूट्रिएंट आपल्या बॉडीसाठी युजफुल असतात. आणि सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी. बॅलन्स डाएट आपल्या बॉडीसाठी का बरं इम्पॉर्टंट आहे? तर आता बॅलन्स डाएटमध्ये काय असतं? कार्बोहायड्रेट असतात, प्रोटीन असतं, व्हिटॅमिन असतं, मिनरल असतात. हे सगळे अशा प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये असतात. ते सगळे एकदम बॅलन्स असतात, काहीच कमी किंवा काहीच जास्त नसतं. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते आणि त्यामुळे बॅलन्स डाएट आपल्या बॉडीसाठी खूप युजफुल असतं. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म बाय मसल इन बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते डिफरंट मसल्स फंक्शन करतात. तर आपल्या बॉडीमध्ये मेन 3 टाईपचे मसल आहे. एक तर आहे व्हॉलंटरी, दुसरा आहे इनव्हॉलंटरी आणि तिसरा आहे कार्डियक मसल. आता व्हॉलंटरी मसल जे आहे ते आपल्या इच्छेनुसार वागतात. म्हणजे आपले हातपाय आहे आणि ब्रेननी जर आपल्याला आदेश दिला, तू चल, तू लिही, तरच ते लिहिणार आहे. पण इनव्हॉलंटरी मसल तर ते आपल्या इच्छेनुसार काम करत नाही. जसं की आपला हार्ट आहे किंवा आपल्या डोळ्यावरचं पापण आहे, तर त्या आपण सांगितल्यावर बंद होतात का? तर नाही, ते त्यांच्या मर्जीने बंद होतात. मग ते काय झालं? इनव्हॉलंटरी मसल. आणि कार्डियक मसल, जसं की आपल्या हार्टचं मसल आहे, तर ते आहे कार्डियक मसल. मग ते काय करतात? आपल्या हार्टचं मुवमेंट करतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्सेशन किंवा रिलॅक्सेशन हे होण्यास हे हे जे काही 2 मुवमेंट होतात हार्टच्या, तर त्याला कंट्रोल करायचं काम कोण करतं? तर कार्डियक मसल करतात. अशा प्रकारे हे 3 मसल्स आपल्या बॉडीमध्ये फंक्शन करतात. आणि त्यानंतर 4 क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेस्टिव्ह ज्यूसचं काय इम्पॉर्टंट आहे? तर डायजेस्टिव्ह ज्यूसमध्ये अनेक प्रकारचे एन्झाईम असतात. अनेक टाईपचे एन्झाईम मिळून डायजेस्टिव्ह ज्यूस तयार होतो. तर जे काही एन्झाईम आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये जे फूड डायजेस्ट करायचं आहे त्याच्यामध्ये पटापट केमिकल तयार करतात आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फूड लवकर डायजेस्ट होतं. यामुळे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस हे इम्पॉर्टंट आहे. 5th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये असं कोणतं सिस्टीम आहे की जे वेस्ट मटेरियल रिमूव्ह करण्याचं काम करतं. तर ते कोणतं सिस्टीम आहे? तर एक्सरेटरी सिस्टीम, राईट. त्यानंतर 6 क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शनसाठी आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा काय रोल आहे? तर आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघितलं की सर्क्युलेटरी सिस्टीममुळे काय होतं की जे फूड स्टफ आपण खाल्लेलं आहे वाया ब्लड आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलपर्यंत जाऊन पोचतात
आणि जे ऑक्सिजन आपण घेतलेला आहे तो आपण ब्लड थ्रू प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवतो. अशा प्रकारे एनर्जी प्रोडक्शनमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमचा रोल महत्त्वाचा आहे, कारण आपल्या बॉडीमधील प्रत्येक सेलपर्यंत न्यूट्रिएंट पोहोचवण्याचं काम आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम तेच करत असतात. 7 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑक्युरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. तर फर्स्ट इज नर्वस सिस्टीम आणि सेकंड आहे एंडोक्राईन सिस्टीम, ज्याला आपण कॉर्डिनेशन म्हणतो. त्या दोघांचं कॉर्डिनेशन होत असतं आणि त्यातून हे सगळे प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल होत असतात. त्यानंतर आपल्याला चॅप्टरचा फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. त्यामध्ये दिलेलं आहे, व्हेरियस ऑर्गन सिस्टीम आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन इन ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये अनेक सिस्टीम आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे. अशा अनेक सिस्टीम आहेत ज्या आपल्या बॉडीमध्ये त्यांचं काम व्यवस्थितरित्या करत असतात. along with the various system like digestive, respiratory, circulatory, excretory and control system, different external and internal organ are performing their functions independently but through a complete coordination. आता कोऑर्डिनेशन म्हणजे काय, की सगळे फंक्शन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळे फंक्शन प्रॉपर सिक्वेन्समध्ये आपली कामे करत राहणं, त्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम. म्हणजे या ज्या सगळ्या ॲक्शन आहेत, हे जे काही सगळे प्रोसेस आहेत, तर हे सगळे कमी जास्त प्रमाणात सगळ्या ऑर्गनमध्ये होत असतात, सारख्याच पद्धतीने होत असतात. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. तर हे सगळे प्रोसेस घडवून येण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट, फॅट अँड लिपिड आर द मेन सोर्स ऑफ दिस एनर्जी अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन इच सेल. म्हणजे कार्बोहायड्रेट जे असतात, फॅट्स आणि लिपिड्स काय असतं हे आपण समोर बघणारच आहोत. लिपिड्स जे आहेत ते फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल यांच्या बॉन्डमधून तयार होतात. हे सगळे जे आहेत ते एनर्जीचे सोर्स आहेत आणि ही जी काही सगळी प्रोसेस आहे ही मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. आपल्याला माहितीच आहे की मायटोकॉन्ड्रिया हे काय, द पॉवर हाऊस ऑफ अ सेल. त्यानंतर समोर दिलेलं आहे, इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. म्हणजे असं नाही की फक्त फूड स्टफ्सच एनर्जी प्रोडक्शनसाठी सफिशियंट आहेत, पण एनर्जी प्रोडक्शनसाठी ऑक्सिजन पण नेसेसरी आहे. ऑल दिस दॅट इज फूड स्टफ्स अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल वाया सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे फूड स्टफ्स आणि ऑक्सिजन हे जे आहे तर ते सेलपर्यंत कसे येतात, तर सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू येतात. बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेट बाय द control system of the body, that is each life process contributes in its own way in the process of energy production. म्हणजे काय, beside it is coordinate by the control system. म्हणजे कंट्रोल सिस्टीम हे त्यांचं कोऑर्डिनेशन आहे आणि प्रत्येक लाईफ प्रोसेस जी आहे तर ती एनर्जी प्रोडक्शनमध्ये आपलं कंट्रीब्युशन थोड्या अधिक प्रमाणात देत असतात. फंक्शनिंग ऑफ all these life process also require the energy. आणि हे सगळे लाईफ प्रोसेस घडवून येण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. आणि त्यानंतर समोर दिलेलं आहे, ह्युमन अँड अदर ॲनिमल कन्झ्युम द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे आपण आणि प्राणी जे आहे ते फ्रुट्स आणि व्हेजिटेबल कन्झ्युम करतात. प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड म्हणजे ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्फ
whereas remaining is stored in various parts like fruits, leaves, stems, रूट्स एक्सेट्रा. आता ते काय करतात की त्यांनी जे स्वतःचं अन्न स्वतः तयार केलेलं आहे ते काही अन्न स्वतःसाठी यूज करतात आणि बाकीचं जे उरलेलं अन्न आहे ते त्यांच्या बॉडीच्या पार्ट्समध्ये स्टोअर करून ठेवतात, जसं की फ्रुट्समध्ये, लिव्जमध्ये, स्टीममध्ये, रूट्समध्ये. अशा प्रत्येक ठिकाणी ते काही काही ठिकाणी त्यांचं जे तयार केलेलं अन्न आहे ते स्टोअर करून ठेवतात. We consume all these various plants material and obtain different nutrients like carbohydrate, fat, protein, vitamin, minerals, etc. मग आपण त्यांनी जे स्टोअर केलेलं अन्न आहे ते आपण खातो, फ्रुट्स थ्रू खातो किंवा व्हेजिटेबल्स थ्रू खातो, स्टीम्स थ्रू खातो किंवा रूट्स थ्रू खातो. आता रूट्स थ्रू कसं खातो, जे काही कॅरेट वगैरे, ओनियन, परत स्वीट पोटॅटो, परत आपला पोटॅटो, हे जे काय आहे ते सगळे रूट्स आहेत ते आपण खातो आणि त्यातून आपण कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स एवढ्या सगळ्या गोष्टी कंझ्युम करतो. त्यानंतर समोर दिलेलं आहे विच फूड मटेरियल डू वी कंझ्युम टू ऑब्टेन दिस न्यूट्रिएंट. आता हे जे काही सगळे न्यूट्रिएंट आहे ते मिळवण्यासाठी आपण कोणते कोणते फूड मटेरियल खातो, तर आपल्याला समोर खालच्या पॅराग्राफमध्ये दिलेलंच आहे की वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट फ्रॉम मिल्क, फ्रूट, जॅगरी म्हणजे गूळ, परत केन शुगर, व्हेजिटेबल्स, परत पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, स्वीट मेट्स अँड सेरल्स लाईक व्हीट, मेज, रागी, ज्वार, मिलेट म्हणजे बाजरी, राईस एक्सेट्रा. एवढ्या सगळ्यांपासून आपल्याला काय भेटतं, तर कार्बोहायड्रेट भेटतं. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. आता आपल्याला कार्बोहायड्रेटमधून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन. आता ह्याच चॅप्टरमध्ये आपण ती एनर्जी कशी मिळते आपल्याला ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे वाय मे बी द प्लेयर कन्झ्युमिंग दिस फूड स्टफ्स. आता हे जे काही वरती आपल्याला काही फूड स्टफ्स दिलेले होते तर ते काही प्लेयर म्हणा किंवा खेळाडू म्हणा ते तर ते का बरं कन्झ्युम करतात, तर कशासाठी करतात की फॉर द पर्पज ऑफ एनर्जी सोर्स, मोर एनर्जी सोर्स. त्यामधून आपल्याला जास्त कार्बोहायड्रेट मिळतं, मग आता जास्त कार्बोहायड्रेट मिळालं तर जास्त एनर्जी प्रोड्यूस होईल, त्यामुळे सगळे प्लेयर्स ते कन्झ्युम करतात. तर अशा प्रकारे आपण या चॅप्टरचा फर्स्ट पॉईंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस हा पॉईंट कव्हर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन हा पॉईंट बघूया आणि भेटूया परत असंच सेकंड लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.